जय हिंद, आप देख रहे हैं टीवी 24 न्यूज। गृह मंत्री अमित शाह द्वारा भरी सदन में महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के अपमान करने के बाद पूरे देश में उनके खिलाफ विरोध प्रदर्शन हो रहा है। संसद से सड़क तक के विरोध प्रदर्शन के चलते आज मुंबई के अंधेरी पश्चिम के स्थान पर राष्ट्रीयवादी कांग्रेस पार्टी, शरद पवार गुट के पदाधिकारियों तथा कार्यकर्ताओं सहित कई सामाजिक संस्थाओं के पदाधिकारियों द्वारा गृह मंत्री अमित शाह के खिलाफ विरोध प्रदर्शन कर नारेबाजी की और उनके इस्तीफे की मांग भी की। नमस्कार, टीवी 24 से मैं समीर शेख आज यहाँ उपस्थित हूँ अंधेरी रेलवे स्टेशन के पास। यहाँ पे आप मेरे पीछे देख सकते हैं कि अमित शाह जी जो हमारे भारत देश के गृह मंत्री हैं, उन्होंने बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान किया है सदन के अंदर, तो आज उसको लेकर के यहाँ पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शरद पवार गुट के जो लोग हैं यहाँ पे विरोध प्रदर्शन कर रहे हैं। तो आप देख सकते हैं यहाँ पे कुछ लोग हैं, हम उनसे बात करेंगे। आइए जानते हैं। भाई आप बताइए कि जो अमित शाह जी ने हमारे जो देश के गृह मंत्री हैं, उन्होंने बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान किया है, तो उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? सबसे पहले तो परम पूज्य बाबा साहब अम्बेडकर को नमन करते हुए और इस बात का फख्र करते हुए कि आप सोशल मीडिया से ही आप लोगों को भी इस बात का ज्ञान हो चुका है कि अमित शाह जी ने बाबा साहब अम्बेडकर का अपमान किया। इस बात को आप लोग भी मानते हैं। इसके लिए आपका मैं जो है ये करूंगा कि आपने इस बात को, हम लोगों ने जो प्रोटेक्शन यहाँ पे आज किया है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार उत्तर पश्चिम जिला अंधेरी वेस्ट तालुका के माध्यम से श्री इम्तियाज भाई जो हमारे तालुका के माइनॉरिटी के अध्यक्ष है और भी माइनॉरिटी के हमारे बहुत से सदस्य और भी बेसिक के सदस्य, हमारी मुंबई की उपाध्यक्षा हमारी माधवीताई पाटिल हमारे साथ में है राष्ट्रवादी कांग्रेस के। ये जो प्रोटेक्शन है ये सिर्फ यहाँ पर मुंबई अंधेरी वेस्ट में ही नहीं बल्कि ऑल ओवर इंडिया में ये प्रोटेक्शन होने जा रहा है और हो रहा है। जो संविधान के रचयिता है, जिन संविधान के रचयिता के सारा भारत ही नहीं बल्कि दुनिया भर में जिनकी प्रख्यात एकदम जिनकी मान्यता है, वैसे बाबा साहब अम्बेडकर को जिनको देश का बच्चा बच्चा पूजनीय मानता है, समझेंगे, और इस देश का संविधान जिन्होंने लिख करके आज से 55 साल पहले ही भारत के पिछड़े वर्गों को स्वर्ग दे दिया था। और उसके पहले से जब से बाबा साहब अम्बेडकर ने संविधान की रचना शुरू की थी, तब से ही लोगों को एक अच्छा भारत के लोगों को एक अच्छी व्यवस्था देने का कार्य जो है बाबा साहब अम्बेडकर ने किया। और हम सभी, चाहे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सभी बाबा साहब अम्बेडकर के संविधान को मान करके उनका आदर सम्मान हम ही नहीं, हमारे पहले जो पीढ़ी गुजरी है उन्होंने भी किया, ये पीढ़ी भी करेंगी और आने वाली पीढ़ी जो है वो भी बाबा साहब अम्बेडकर का सदैव सम्मान और स्वागत करती रहेगी। बताइए, जो अमित शाह जी ने, गृह मंत्री जी ने जो बाबा साहब अम्बेडकर जो घटना के रचयिता है, तो उनका जो अपमान किया सदन के अंदर, तो उनको आप क्या कहना चाहिए, क्या जवाब देंगे? अंडी माधवी पाटील मुंबईचे उपाध्यक्ष आहे। मुळामध्ये जो अपमान झालेला आहे तो फार कठीण आहे। देशालाही माहित आहे की या लोकांनी बाबासाहेबांचा अपमान केलाय। ज्या बाबासाहेबांनी आमच्या देशासाठी घटना लिहिली, ही घटना इतकी लिहिली की आम्ही त्याच्यामुळे जिवंत राहिलोय, त्यात सगळ्यांना हक्क मिळालेला आहे। तुम्हा लोकांना हक्क मिळालाय जगण्याचा, मतदान करण्याचा, आयुष्यात काम करण्याचा जो हक्क मिळाला तो बाबासाहेबांच्यामुळे मिळालेला आहे। आणि अशा या माणसाचा तुम्ही अपमान करता, काय अपमान करून तुम्हाला मिळणार आहे? कारण लोकशाही काहीच आहे, दंडुकेशाही आहे। दंडुकेशाहीचं सरकार कोणाचे अपमान करू शकतो, पण बाबासाहेबांचा अपमान आम्ही कधीही खपून घेणार नाही। कारण असं आहे की ज्यांनी ही घटना लिहिली त्यावेळेला सर्व पक्षाचे लोक होते, पार्टी कोणची असू दे, सर्व पक्षाच्या लोकांच्यामुळे ही घटना लिहिली गेली, बाबासाहेबांनी लिहिली। आणि आम्हाला आज सगळ्या लोकांना हक्क दिला जगायचा, मुख्य म्हणजे जगण्याचा हक्क मिळाला, तुम्हाला मतदान करण्याचा हक्क मिळाला, स्वतंत्र जगण्याचा हक्क दिला। अशा बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे ह्या शहांनी म्हणजे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नक्कीच दिला पाहिजे। लोकांचा राजीनामा, त्यांचा राजीनामा कोण घेणार? त्यांनी आपण राजीनामा देणं शक्य नाही दिला तर आम्ही परत एक आंदोलन करू। जिस तरह से भारतीय जनता पार्टी बाबा साहब अम्बेडकर और उनसे पहले जितने भी स्वतंत्र सेनानी उनका अपमान करती है, तो
इसकी रोक के लिए आप क्या कदम उठाने? कदम हेच आहे की सगळ्यांना दाखवायला पाहिजे आता की आम्ही काही म्हणजे शेणातली माणसं नाही, आम्ही पण चांगली मेहनतली माणसं आहोत. आमच्या लोकांनी जागा व्हायला पाहिजे, कार्यकर्त्यांनी नुसतं नाही, देशातल्या पब्लिकने जागा व्हायला पाहिजे आणि पब्लिकनी त्यांच्यावर उठाव केला पाहिजे आणि यांना सगळ्यांना हाणून पाडलं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. की आम्ही तर करतोच, आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी सगळे करतात, देशासाठीच करतात, पण पब्लिक नसलं सगळं हवं असतं, मग त्यांनी सुद्धा करायला पाहिजे ना, त्यांनी सुद्धा हा करायला पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला त्यांना आपण मानाचा मुजरा करू. आपण महाराष्ट्रात राहतो, पण आपण दिल्लीमध्ये जे केंद्र शासनाच्या संविधानिक पदावर जे आपले माननीय अमित शहा जी आहेत, पण हे विसरत आहेत की संविधानिक पदावर, आणि तो संविधानिक पदाचा अधिकार तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, तो कुठेतरी त्यांचा विसर पडलेला आहे त्यांना. आणि आम्ही असं म्हणू की जो विसर पडलेला आहे तो विसर पडू द्यायचा नाही, हा आम्ही त्याचा नक्की निर्धार धरू. आणि तो जो अपमान केलेला आहे तो आम्ही मुळात सहन करणार नाही. भारतीय नागरिक म्हणून पूर्ण नागरिकांचं ते कर्तव्य आहे, त्या पद्धतीने आम्ही तो आदर सन्मान आम्ही राखण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय न म्हणता आमचा अधिकार आहे. आणि त्यांनी जो म्हणालेला आहे की देव, जो आंबेडकर 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 शब्द घेतला, तर तुम्ही देवाचं नाव घेऊ शकला तर देव, पण आमच्यासाठी देव म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण की आज माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला तो आम्हाला आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. आमच्यासाठी तेच देव आहेत. तुम्ही दगडात शोधत असाल, तुम्ही अजून कुठे देव शोधता हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही माणसात देव शोधतो, तो आमचे बाबासाहेब आंबेडकर आहेत. ते आमच्यासाठीच देव आहेत. आणि ते जे संविधानिक पदावर मुळात त्यांनी जो वक्तव्य केलेलं आहे ते आम्हाला खरंच ते खपून घेणार नाही आहोत आम्ही. त्याच्यामुळे त्यांचा कडकडून आम्ही निषेध करतो. त्यांनी कुठेतरी तो राजीनामा दिलाच पाहिजे, कारण की तो संविधानाचा अधिकार, संविधानिक पदाचा अधिकार तो आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्यांचा अपमान केल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आपने देखा है कि जिस तरह से सदन में अमित शाह जी ने कहा है कि अम्बेडकर अम्बेडकर अम्बेडकर, अगर आप इतना भगवान का नाम लेते तो 7 जन्म का आपको स्वर्ग मिल जाता, तो इसके बारे में आप क्या कहना चाहिए? देखिए, संविधान निर्माता हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब, और देखिए अभी अमित शाह ने पार्लियामेंट में जो कहा है, आप भगवान का नाम लीजिए, हम कहाँ मना कर रहे हैं? आप 7 जन्म नहीं 14 जन्म आप स्वर्ग में रहो, हमको कोई लेना देना नहीं. हमारा प्रॉब्लम ये है, ये दलित हो मुस्लिम हो, जो सेकुलर समाज के लोग हैं, जो सेकुलर मैंडेट के लोग हैं, वो ये चाहते हैं कि जिसने भारत को एक संविधान दिया और भारत संविधान निर्माता कहलाता है, जिसकी पूरी दुनिया इज्जत करती है, और हमारे पार्लियामेंट में उनकी बेइज्जत की जाती है, बड़ी अफसोस की बात है. और इसीलिए चाहे अमित शाह जी हो, मोदी जी हो, कोई भी लीडर हो, बाबा साहब अम्बेडकर और संविधान से बड़ा कोई नहीं है. ना जनता ना संविधान की बेइज्जती बर्दाश्त करेगी, ना डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की बेइज्जती बर्दाश्त करेगी. देखिए आज पूरे हिंदुस्तान कहीं न कहीं आक्रोश में है. दलित हो, मुस्लिम समाज हो, हर तरह के समाज के लोग आज रास्तों पे है, आज मोर्चा धरना कर रहे हैं. मुझे लगता है कि अभी उनको अगर ये लगता है कि हमने गलती की है तो उनको माफी मांग लेनी चाहिए. कोई ज्यादा तो डिमांड है नहीं लोगों का कि भाई अगर आज आप उस जगह को छोड़ दिया ना, अगर उसी टाइम आप सडनली माफी मांग लेते तो आज शायद आज आपको इस्तीफा के लोग मांग नहीं करते. अब एक गृह मंत्री जो सेकंड सबसे मोदी के बाद अगर जो मंत्रालय आती है गृह मंत्रालय जाती है, और वैसा आदमी ये कहे तो बड़ी दुखदायक की बात है. और हम इसका कड़ी से कड़ी निंदा करते हैं और इसका हम ये करते हैं और हम निषेध करते हैं. और हम भी कहते हैं कि उनको रिजाइन करना चाहिए, अपने पद से इस्तीफा दे देना चाहिए, ये एहतरामन उनको करना चाहिए. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून ह्या घटना होतात वारंवार. परभणीची घटना झाली, नंतर आखोडे यांचं निधन झालं, त्यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झाला. ह्या घटना बरोबर नाहीत. त्याच्यानंतर अमित शहाजी ही गृहमंत्री आहेत भारत देशाचे. असं मला वाटतं की ती गृहमंत्री त्यांच्याकडून आम्हाला काही संरक्षण मिळत नाहीये. आमचं संरक्षण आम्हाला करायला पाहिजे हे आम्हाला समजतंय. बहुजन समाज बहुतेक वंचित आहे
त्यांनी समजून घेतलेलं आहे, पण आमचं संरक्षण आम्ही केलं पाहिजे हे आम्हाला त्यांनी दाखवून देतात गृहमंत्री. कारण का अशा अपशब्द बोलणं ही त्यांना कळत नाहीये, ही जाणीवपूर्वक बोलत आहे. त्यांना कळत आहे, जाणीवपूर्वक बोलत आहे की कुठंतरी काहीतरी ते डायव्हर्ट करतात बहुजन समाजाला, कुठंतरी ते कुणीतरी मार्गावर नेऊन ठेवतात. त्यांना असं काहीतरी वाटतंय बहुजन समाज कुठं मागा आहे, कुठं नाही आहे. ही गैरसमज आहे त्यांचा गैरसमज ही दूर झाला पाहिजेत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही आहे, तर ही पुरा भारत देशाचा अपमान आहे. घटना म्हणजे काय, घटना म्हणजे काय त्यांना कळायला पाहिजे. घटना म्हणजे आज आम्ही रोडवर चालतोय, फिरतोय, बोलतोय, राजेशाही संपून आम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये येतोय, जातोय, आम्ही एक दुसऱ्यासोबत संबंध चांगले ठेवतोय. ही त्यांना जमत नाहीये का? राजेशाही आणायची आहे का लोकशाही सोडून? ही अमित शहाना जमत नाहीये. अमित शहानी ही त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. त्यांनी ही जाणीव करून द्यायला हा बहुजन समाज उभा आहे आणि उभा राहणार, आणि आम्ही कधी हटणार नाही या बाजूला. आम्ही लढत राहणार. आणि अमित शहाचा निषेध करतो आम्ही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजेत. ते गृहमंत्री म्हणून राहिले नाही पाहिजेत. त्यांना गृहमंत्र्याचं पद काय ते समजत नाहीये. संरक्षण मंत्री भारताचं, आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचं, या भारताच्या लोकांचं संरक्षण नाही करू शकत. तुम्ही किती मर्डर झाले, किती मेले, तुम्ही कसलं संरक्षण करतात? काय आहे तुमच्यामध्ये संरक्षण करण्याचं? तुमची सत्ता आहे इथं महाराष्ट्रात, काय आहे तुमच्याकडे? तुम्ही उलट मारामाऱ्या करतात. बहुजनाचेच लोक का मरतात? काय याच्या मागे कारण काय? बहुजनावरच अन्याय काय होते? मुसलमानावरच का अन्याय होते? दुसऱ्यावर अन्याय काय नाही होत? ही महाराष्ट्राच्या सरकारने पण समजून घेतलं पाहिजे. अमित शहानी, मोदींनी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला संरक्षण नाही देत, पण बहुजन समाज महागा आहे असं समजू नका. बहुजन समाज खूप पुढे चाललाय. बहुजन समाज कधी रस्त्यावर उतरला तरी मग तुम्हाला भारत बंद समोर जायला लागेल. हे दुर्दैव आहे तुमच्या सरकारचं. आपका ये कहना कि आगे चल के आप अगर इससे भी कड़ा आंदोलन करेंगे? बाबा साहब है, भारत का अपमान है, भारत का अपमान है. वो बाबा साहब का नहीं, पूरे भारत का अपमान है. ये क्या है? बाबा साहब मतलब क्या है? भगवान, भगवान का नाम. तुमने देखा है भगवान? हमने उनको भगवान देखा है. भगवान किसमें है? बाबा साहब में भगवान है, तुमने नहीं देखा होगा. तुमने नहीं देखा, तुमने अन्याय देखा है ना, हमारे पर अन्याय करते हुए देखा है ना, इसलिए तुमने भगवान नहीं देखा. तुमको हमारे पर अन्याय करना अच्छा लगता है, इसलिए तुमने भगवान देखा है. भगवान हमने नहीं देखा, हम भगवान देखे. बाबा साहब भगवान है हमारा, सब कुछ बाबा साहब है. बाबा साहब के से बड़ा कोई भी नहीं है भारत देश में, कोई भी नहीं. छत्रपति शिवाजी महाराज, बाबा साहेब आंबेडकर, छत्रपति शाहू महाराज, महात्मा फुले, ज्योतिबाई सावित्रीबाई फुले, ये हमारे महान है, आदर्श है. इनका हम आदर्श पे चलेंगे, इनके आदर्श पे चलेंगे तो भारत की बर्बादी होगी. तो मोदी जी कहते हैं कि देश सुरक्षित हाथों में, तो आप इस पे कितना यकीन रखते हैं? किधर सुरक्षित है? उनको मालूम है सुरक्षित है. वो बोल रहे ना, उधर बैठ के बोल रहे, गली में घूमो ना, सुरक्षित है हमको मालूम पड़ेगा. किधर पर बनी सुरक्षा में? अरे दिन दाड़े उधर संविधान का अपमान होता है. किधर है तुम्हारा आदमी? तुम्हारा संरक्षण मंत्री अपमान करता बाबा साहब का, वो तुम बोलते संरक्षण है. कैसा है? तुमको दिखता नहीं है सामने? उसको राजीनामा दे, उसका राजीनामा मांगो अमित शाह जी का. सबसे पहले मैं बाबा साहब अम्बेडकर, हमारे राज्य घटना के शिल्पकार, इनको मैं सलाम करते हुए ये कहना चाहूंगा कि संसद में जो भी ये उन्होंने जो कहा है अमित शाह जी ने, ये उनको नहीं कहना चाहिए, क्योंकि वो एक अच्छे पद पे है, गृह मंत्री है देश के, और गृह मंत्री होते हुए उनको सारी चीज लिख के दी जाती है. मगर फिर भी अगर ऐसा वो कहेंगे और बोलेंगे तो लोगों की मान जो है मन में वो आहत होते हैं. इसके लिए मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप, बीजेपी बोलती है हमारा चाल और चरित्र और चेहरा, ये चाल चरित्र चेहरा है भाजपा का कि वो संसद जैसे 5 जगह पे जहां मोदी जी सर झुकाते हैं, वहां पे अगर ऐसी बातें होती महापुरुषों के बारे में तो ये बहुत दुख की बात है. इसके लिए हम रिक्वेस्ट करेंगे मोदी जी से. हालांकि मोदी जी ने उनको करेक्ट करने की कोशिश की है और कहा है कि आप इसके लिए खेद जताइए, लेकिन फिर भी उन्होंने माफी नहीं मांगी. हम चाहेंगे कि वो माफी मांगे और इस्तीफा दे, बस ये हमारी मांग है. जिस पद का, जिस संविधान का हाथ में लेकर के वो अपने आप को मंत्री बनाए हैं, मंत्री समझते हैं, आज उसी रिचेता को जो हमारे संविधान के भगवान है उनका बेइज्जती, अपमान किया. ये कभी भारत देश कभी बर्दाश्त नहीं करेगी. और वैसे लोगों को सिर्फ और सिर्फ एक ही सजा होनी चाहिए, पद से इस्तीफा. आज आप बीजेपी का चरित्र देख लीजिए
कि बड़े बड़े महापुरुष जो हमारे शहीद हुए हैं देश को आजाद कराने में, चाहे वो राजीव गांधी हो, चाहे वो इंदिरा गांधी हो, चाहे वो पंडित नेहरू हो, चाहे वो महात्मा गांधी हो, इन सभी का वो अपमान करते आ रहे हैं। तो हम आज तक वो बर्दाश्त किए, लेकिन अब हद हो गई है। अब तो इस बात का भी याद हो रहा है कि हमारे भीमराव अंबेडकर साहब का अपमान किया है उन्होंने, तो उनको सिर्फ और सिर्फ एक ही चीज करना चाहिए, या तो माफी मांगे पूरे भारत से, या अपने इस्तीफा दे अपने पद से। वैसे भी ऐसे लोगों को पद में रहने का कोई हक नहीं है, जिसको संविधान का कोई इज्जत नहीं है, ऐसे लोगों को हटी जाना चाहिए अपने पद से। आज का जो आंदोलन हमारा है, बाबा साहब के सम्मान में अपना आंदोलन है, जो बाबा साहब का बार बार मतलब प्रत्येक वेळेला संसद असो, विधानसभा असो या कुठे असो, त्या ठिकाणी त्यांचा अपमान केला जातो आणि त्यांचा वारंवार जे अपमान करतायत, मी तर म्हणतो ते संविधानिक पदावर बसलेले नेते मंडळी आहेत, कोणी मंत्री करतोय, मागच्या वेळेला महापुरुषांचा अपमान राज्यपालांनी केला होता, तर ह्यांना झालंय तरी काय, असं मला वाटतं की ह्यांना एक कुठला महारोग झालेला आहे आणि ह्या रोगात हे अडकलेले आहेत, त्यांना ह्यांच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही की जर बाबासाहेबांना मानणारा वर्ग या ठिकाणी आहे, बाबासाहेबांनी आम्हाला देवापेक्षा जास्त पुढे 4 पटीने पुढे राहून आम्हाला योगदान दिलेलं आहे बाबासाहेबांनी, आणि त्यांच्या योगदानावरती आमचे सारखे चळवळीतले कार्यकर्ते घडलेले। आज जो आम्ही रस्त्यावर उतरतोय, उद्रेक करतो, तो आम्हाला अधिकार कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। आम्हाला उपोषण करायचा अधिकार कोणी दिला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। हा जर आमचा अधिकार तुम्ही हिरावून घेतला असता आणि हा आम्हाला जर अधिकार तुम्ही ठेवला नसता, तर भर दिवसा तुम्ही घरात घुसून लुटमार केली असती, दिवसाला बलात्कार झाले असते, अनेक जणांचे खून पडले असते। आज सध्या त्या संविधानिक खुर्चीवर बसून तुम्हाला त्या संविधानाचं पालन करता येत नाही, तर संविधानाचं पालन कोण करतायत? सर्वसामान्य जे चळवळीतली जनता आहे, त्या संविधानाचं पालन करण्याचं काम करताय, आणि तुम्हाला त्या संविधानिक पदावर बसून सुद्धा त्या संविधानाचा एवढा तिरस्कार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार का? त्यांनी तुम्हाला अधिकार दिलेत म्हणून तुम्ही तिथे बसलाय आणि आज तिथून लुटमार करताय। मी एवढंच ह्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे प्रकरण कुठेतरी लवकरात लवकर यांनी थांबवलं पाहिजे। जे मंत्री ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, जे ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ह्याला जे समर्थन करतायत, त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि त्याला पक्षामध्ये या सत्तेमध्ये राहण्याचा कोणताच अधिकार नाही। जनतेने त्यांना पाय उतार करण्यासाठी, त्यांना तिथून हाकलण्यासाठी जनता, पुऱ्या देशातली जनता हे रस्त्यावर उतरलेली आहे आणि या देशातली जनता रस्त्यावर उतरून उद्रेक करत आहे। थोड्याच दिवसात जर कारवाई झाली नाही तर जनता घरातून बाहेर निघेल आणि तुमची दुकानं सगळी बंद करेल। त्यासाठी मी सांगतो, माझी विनंती आहे, जे मंत्री असतील, जे आमदार असतील, जे खासदार असतील, त्यांनी जे बहाल वक्तव्य ही जे चालू आहे, ही यांची ताबडतोब थांबवली पाहिजे। थांबवली जर नाही तर उद्या उद्रेक होईल, कारण ज्या ठिकाणी लक्ष द्यायचं त्या ठिकाणी लक्ष द्या। बाबासाहेबांचं ज्यावेळी संविधानाची प्रत त्या ठिकाणी फाडली जाते, म्हणून एक सोमनाथ सूर्यवंशी हा उद्रेक करायला, निश्चित करायला रस्त्यावर उतरतो, त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेता आणि तुडवून त्याला मारता, म्हणजे तो अधिकारासाठी भांडतोय, त्याला मारता। काल संतोष देशमुख बीडमध्ये, याला भर दिवसात त्याचे हाल करून त्या मुलाला मारलं गेलं आणि तिकडे तुमचं लक्ष नाही। महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील, देशाचे गृहमंत्री काय करतायत काय मला समजत नाही। ते लुटेऱ्याला, बलात्काराला पाठीशी का घालतायत? त्याच्यामध्ये तुमचा फायदा काय आहे? जनतेने तुम्हाला निवडून दिलं नाही, जनतेने निवडून दिलंय कशासाठी? या जनतेचं संरक्षण करण्यासाठी। पण त्या ठिकाणी तुम्ही या जे खुनी असतील, बलात्कारी असतील, डाकू असतील, लुटेरे असतील, त्यांना मंत्रिमंडळात घेताना स्थान देता। लाजा वाटल्या पाहिजे अशा भ्रष्टाचाराला जर तुम्ही स्थान देत असाल तर जनता जे मतदान करते त्या जनतेनेही जागृत होणं गरजेचं आहे की आम्ही निवडून कोणाला देतो। वारंवार आम्ही समाज माध्यमातून हे सांगत असतो, पण ह्याकडे निवडणुकीच्या काळात फक्त दिशाहीन जनतेला करायचं, काहीतरी जनतेच्या हातात पुढी द्यायची, कुठला तरी धर्माचा विषय घेऊन यायचा, जातीचा विषय घेऊन यायचं आणि त्या ठिकाणी आपली पुढी शेकून घ्यायची, हे जे प्रकार चाललेले आहेत। म्हणून मी ह्या देशातील जनतेला आज सांगतो, सर्व जाती धर्माचं या ठिकाणी 18 पगड 12 बलुतेदारांचं हे स्वराज्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, 18 पगड 12 बलुतेदारांना घेऊन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं, त्या सर्वांना अधिकार देण्याचं काम केलं आणि ह्या महाराष्ट्रात, या देशामध्ये जितके महापुरुष आहेत, जितके राष्ट्रपुरुष आहेत, त्यांचं योगदान आहे, त्यांचा त्याग आहे। म्हणून बाबासाहेब हे व्यक्ती नाही, ती एक चळवळ आहे आणि ती चळवळ
जिवंत ठेवण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या जीवावरती जरी बेतलं तरी आम्ही बेतणार, आम्ही मैदान कधी सोडणार नाही आणि ते काम आपण कायमस्वरूपी करत राहू. आणि देशातील जनतेला सांगतो, अशाच पद्धतीने ज्या ठिकाणी अन्याय होतो, ज्या ठिकाणी महापुरुषांचा अपमान होतो, त्या ठिकाणी तुमचा पक्ष, तुमचा लीडर हे न पाहता बाबासाहेबांसाठी आणि महापुरुषांसाठी आपण मैदानात उतरलं पाहिजे आणि संविधानिक मार्गाने आपण न्याय मागितला पाहिजे. हे आपण सर्वांनी काम करूया. आणि इथून मी हे जे बाबासाहेबांबद्दल जे संसदेमध्ये जे वक्तव्य केलं त्यांचा सर्वांचा मी जाहीर निषेध करतो, त्यांना समर्थन देणाऱ्यांचाही जाहीर निषेध करतो आणि ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना संसदेतून बाहेर पाठवायचं काम करा, हीच आमची विनंती राहील. आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. ब्यूरो रिपोर्ट TV 24 न्यूज.